जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पोलिसांची व्यथा. ऑफिसची वेळ संपली की कधी एकदा बाहेर पडतो असं आपल्या सर्वांनाच वाटतं. कामाची वेळ संपता संपता आलेलं एखादं काम टाळण्याकडे आपला कल जास्त असतो. पण पोलिसांकडे हा पर्याय नाहीये. त्यांना सदैव सतर्क आणि सुरक्षेसाठी सज्ज राहावं लागतं आणि यामुळेच पोलीस थकलेले असतात असं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती होतोय. याविषयी पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. कामाचा ताण, ड्युटीचा ओव्हरटाईम, सततचं प्रेशर, यामुळे पोलीस थकले. ऑफिसची वेळ संपली की कधी एकदा बाहेर पडतो असं आपल्याला वाटतंच. कामाची वेळ संपता संपता आलेलं एखादं काम टाळण्याकडे आपला जास्त कल असतो. पण पोलिसांकडे हा पर्याय नाही. त्यांना सदैव सतर्क आणि सुरक्षेसाठी सज्ज राहावं लागतं आणि यामुळेच पोलीस थकलेले आहेत असं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतोय. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी एकत्रितरित्या केलेल्या अभ्यासातून हे विदारक सत्य पुढे आलं. 91% पोलीस हे अत्यंत थकलेले आहेत. विशेषतः इन्स्पेक्टर या पदाखालच्या पदावर काम करणाऱ्या पोलिसांना याचा सामना करावा लागतोय. या थकव्याची कारणही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. 74% पोलीस म्हणतात अनियमित कामाच्या वेळा या त्रासदायक ठरतायत. 70% पोलिसांचं म्हणणं आहे इमर्जन्सीमुळे लागलेली ड्युटी ही गैरसोयीची आहे. 71% पोलिसांना लांबलेल्या कामाच्या वेळेमुळे थकवा येतोय. 62% पोलीस म्हणतात पुरेशी झोप न मिळाल्यामुळे थकवा आलाय. 59% पोलिसांचं मत आहे अनियमित आणि अपुरा आहार हा त्यांच्या शरीरासाठी त्रासदायक आहे. 49% पोलिसांचं म्हणणं आहे घरापासून जास्त काळ लांब राहण्याचा कामावरती विपरीत परिणाम होतोय. 45% पोलीस म्हणतायत कुटुंबासोबत पुरेसा वेळ न मिळणं हेही आमच्या थकव्याचं एक कारण आहे. तर 16% पोलिसांचं म्हणणं आहे कामाच्या ठिकाणी आम्हाला मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत. तर 11% पोलीस आपल्याला आलेला थकवा हा वरिष्ठांच्या विक्षिप्त वागणुकीमुळे आहे अशी माहिती देत आहेत. पोलिसांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजनांची चर्चा होते. मुंबईत तर 8 तासांच्या शिफ्टचा उपाय लागू करण्यात आला. पण यामुळे पोलिसांवरचा ताण काही अंशी कमी होण्याची शक्यता असली तरीही पोलीस यंत्रणेवरचा ताण मात्र कमी होणार नाहीये. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या फारच कमी आहे. मुंबईत तर काही हजारांमागे एक पोलीस आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी असणाऱ्या मनुष्यबळावर जास्तचं काम लादलं जाणारच. हा रिपोर्ट खास करून सरकारसाठी धक्कादायक आहे. कारण देशातली महानगरं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात. अशा परिस्थितीत पोलिसांना मजबूत करणं सरकारसाठी महत्त्वाचं आहे. कारण कोणतंही युद्ध थकलेल्या सैन्यासोबत जिंकता येत नाही. ब्युरो रिपोर्ट. जय महाराष्ट्र. तर तुम्ही पाहिलं पोलीस थकलेले आहेत. खास करून मुंबई पोलीसही आपल्याला म्हणता येईल आणि ह्याचसाठी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये यशश्री पाटील आहेत, पोलीस कॉन्स्टेबल यांच्या पत्नी आहेत. त्याचसोबत आपल्यासोबत जयवंत हरगुडे आहेत, माजी रिटायर्ड ACP मुंबई पोलिसांचे. यशस्वीताई, मी पहिल्यापासून तुमच्यापासून सुरू करणार आहे. पोलिसांवरचा ताण हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये खास करून एका पत्नीला आपल्या पतीचा कॉन्स्टेबल असू दे किंवा कुठलाही अधिकारी लेवलचा ताण कळतो. कशा प्रकारे हा ताण घरी आल्यानंतर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याशी बोलून दाखवतात? पहिली गोष्ट, त्यांचे जे ड्युटीचा टाइम आहे तो अजूनपर्यंत निश्चित ठरलेला नाही. जरी समजा आपण 12 तासाची ड्युटी जरी घेतली तर त्यांना राहत असतात ते अंधेरीला आणि टाकतात समजा CSTला वगैरे, किंवा पनवेलला राहतात त्यांना CSTला टाकतात ड्युटीला. अशा ठिकाणी जर टाकतात तर 12 तास ड्युटी करून तो माणूस येण्या जाण्यासाठी त्याला 1-1.5 तासाचा कालावधी लागतो. म्हणजे टोटल 16 तास आमच्या घरातील व्यक्ती ही बाहेर असते. ज्या वेळेस ती व्यक्ती आमच्या घरात येते तेव्हा आमच्या घरातलं वातावरण एकदम मानसिक ताणतणावाखाली असतं. कारण
काम करून तो व्यक्ती एवढा थकलेला असतो की त्याला आपल्या घरच्यांसोबत काही शेअर करायचं असेल ना तरी पण तो करू शकत नाही. हे केवळ वेळेचा अभाव आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही सरकारला 8 तासाची ड्युटी द्या अशी मागणी पण केली, पण सरकारने वेळोवेळी मनुष्यबळ कमी आहे असं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं. जर हे मनुष्यबळ कमी आहे असं आम्हाला सांगतात तर एलएच्या ठिकाणी जो 10,000 लोकांचा 5,000 लोकांचा स्टाफ पडून आहे तो तुम्ही काढा ना 8 तास ड्युटी चालू करण्यासाठी. जिथे नको असेल तिथला बंदोबस्त काढा आणि 8 तासाची ड्युटी तुम्ही करून द्या ना. जर तुम्ही 8 तासाची ड्युटी तर देऊ शकत नाहीत, कमीत कमी पोलीसवाल्यांकडनं तुम्ही जे काम करून देता त्या कामाचा ताणतणाव बघता त्यांना तसं वेतन तुम्ही द्या ना. 8 तासाच्या वर तुम्ही ड्युटी करून घेता आणि वेतन पण त्यांना एवढ्या कमी प्रमाणात देता की इतर ऑफिसमध्ये किंवा निमशासकीय कर्मचारी, केंद्रीय सरकारी कर्मचारी ह्यांना 8 तासाची ड्युटी असते आणि इतर सुट्ट्या पण असतात. शनिवार, चौथा शनिवार, दुसरा शनिवार सुट्ट्या, आठवड्याच्या साप्ताहिक सुट्ट्या असतात. पोलिसांना तर असं तुम्ही कोणती गोष्ट देत नाही, शिवाय त्यांना पगारही कमी देता आणि पगार आणि 8 तास इतर duty होऊ ताणतणावाचा शकत मुद्दा आहे. नाही. बरोबर. यशस्वी, मी तुमच्याकडे परत येतो. आपल्यासोबत स्वतः जयवंत हरगुडे आहेत. त्यांनी जवळपास 35 वर्ष मुंबई पोलिसांच्या सेवेमध्ये दिलेली आहेत. हरगुडेजी, तुम्ही जेव्हा 35 वर्ष सेवा दिली तेव्हा तुम्हाला असे काही अनुभव स्वतः आले का की कामाचा ताणतणाव असेल किंवा ज्या प्रकारे पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही थकलेलो आहे, आमच्यावरती इतकं प्रेशर टाकलं जात आहे, हा प्रेशर खरंच खालच्या स्टाफला किंवा त्यांच्यावरती येतं का तेवढं प्रेशर? बघा, हा प्रेशरचा जो विषय आहे पोलिसांमध्ये हा एक नवीन नाही आहे विषय. पूर्वापार जी सिस्टम पोलीस खात्याची बनलेली आहे त्या सिस्टमप्रमाणे काम चालू आहे. बरेच वर्ष हा विषय चालला आहे की 12-12 तासाची ड्युटी कमी करून ती कमीत कमी 8 तास करावी किंवा पोलिसांना सुट्ट्या मिळाव्यात वगैरे. आता मला सांगायचं, आता जो विषय समोर आहे की एक सांगायचा विषय आहे की मी ज्यावेळी खात्यामध्ये आलो, ज्यावेळी जॉईन झालो 1979-80च्या दरम्यान मी इथं जॉईन झालो, त्यावेळी साप्ताहिक सुट्टी हा विषयच नव्हता. साप्ताहिक विषय म्हणजे आता तरी पोलिसांना साप्ताहिक सुट्टी मिळते वगैरे, पण त्यावेळी तर आमच्या डोक्यात हेच घातलं होतं की 24 तास तुम्ही ड्युटीवर आहात आणि तुम्ही 24 तास ड्युटी करायची. साप्ताहिक सुट्टीचा विषय हा नगण्य होता. साप्ताहिक सुट्टी कधी करायची? नाईट ड्युटी करायची, त्यांनी संध्याकाळी पेट्रोलिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी डेला यायचा, ही आमची साप्ताहिक सुट्टी. म्हणजे असा सुट्टीचा हा विषयच नव्हता. आता त्यामुळे दिवसेदिवस थोडासा बदल होत चाललेला आहे आणि बदलापोटी आता शासनाने बरीचशी धोरणं राबवलेली आहेत. लोकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बराचसा प्रयोग करण्यात आलेले आहेत. साप्ताहिक सुट्टी तर कंपल्सरी आहे, सुट्ट्याही दिल्या जातात वगैरे, परंतु कामाचे जे तास आहेत ते कामाचे तास कमी न झाल्यामुळे आणि तो जो विषय आहे 12 तास ड्युटीवर राहणे आणि जाण्याचा पिरियड जो पकडला तर ह्या मॅडम ज्या बोलल्या किंवा 16 तास तो पोलीसवाला हा बाहेर असतो आणि तो 16 तास ज्यावेळी बाहेर असतो, घराच्या बाहेर असतो, त्यावेळी त्याला घराकडे काहीच लक्ष देता येत नाही. कामामुळे तो त्रासला जात नाही, कामामुळे त्याचं टेन्शन येत नाही त्याला कामाचं, त्याला टेन्शन येतं घरचं येतं की मी घरासाठी काय करू शकतो. तो आराम करणार, घरी जाऊन आराम करणार का घरचे प्रश्न सोडवणार, हा एक तो प्रश्न असतो. कारण त्याला पुढचे 16 तास ड्युटी करायची आहे. तर हा जो त्याची घालमेल आहे, त्याच्या जीवनातली ही जी ओढाताण आहे, ती ओढाताण हा त्याच्या त्रासाला, त्याच्या टेन्शनला कारणीभूत असते. कारणीभूत असलेला एक विषय आहे की त्याची घरी ओढाताण होते कारण घरी त्यांना लक्ष देता येत नाही आणि वेळोवेळी अवेळी ड्युटी लागतात. यशस्वी, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही ह्याच काही मागण्यांसाठी उपोषण देखील केलं होतं. प्रमुख मागणी की 8 तासांची शिफ्ट करावी. ह्या उपोषणानंतर सरकारची चर्चा झाली, सरकारने एक उपक्रम देखील राबवलेला आहे, एक प्रयत्न केला जातोय की पोलिसांचा ताण कमी करता येईल का? तुम्हाला असं वाटतं की हा प्रयत्न एक बदलावच्या दृष्टीने आपण चाललोय की हा प्रयत्न यशस्वी ठरू शकेल? माझं पहिली गोष्ट सरकारला असं म्हणणं आहे, तुम्ही हा जो प्रयत्न करताय ना हा तुम्ही यशस्वी करा. नुसते आश्वासनं देऊन किंवा आम्ही प्रयत्न करतोय ही अशी परिस्थिती तुम्ही दाखवू नका. आज 7-8 ठिकाणी त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या 8 तास ड्युटी चालू केलेली आहे, पण कागदपत्री तसा त्यांनी GR वगैरे काढला नाही. आणि चुनाभट्टीला आपण पाहतो 4-5 वर्ष झालं 8 तास ड्युटी चालू आहे. तसेच मुंबईतील वाहतूक शाखामध्ये सुद्धा 8 तास ड्युटी चालू आहे. जर ह्या क्षेत्रामध्ये 8 तास ड्युटी व्यवस्थितपणे पार पडू शकते तर इतर ठिकाणी का पडू शकत नाही? शासनाने ह्या गोष्टीवर अभ्यास केला पाहिजे. आज चालू 8 तास ड्युट्या चालू आहेत, पण तरी पण ठोस असं पाऊल ते उचलत नाहीत. प्रयत्न करतायत पण ठोस प्रयत्न पाहिजे. आम्हाला आता आश्वासन नको, कारण प्रयत्न त्यांनी चालू केले ते आम्ही उपोषणं वगैरे केले त्यामुळे चालू केले. ह्याच्या अगोदर भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष पूर्ण झाली, पण पोलीस दलात सुधारणा व्हावी किंवा पोलिसांवरचा ताणतणाव कमी व्हावा, त्यांचं कुटुंब एक सुखी कुटुंब राहावं असा अद्याप कोणीही विचार केला नाही किंवा करतील अशी मी अपेक्षा बाळगते.
पण असं करण्यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न केले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सरकारला. नुसते बरोबर. प्रयत्न करतो हे दाखवण्यापेक्षा ना तुम्ही प्रत्यक्ष काय करून दाखवता हे महत्वाचं असतं खूप. बरोबर, ठोस प्रयत्न करणं गरजेचं आहे. काय नक्की आपण केलं पाहिजे याच्यावरती पुढच्या एका भागामध्ये चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कारण मुंबई पोलीस ज्यांची संख्या जवळपास 42-43 हजार आहे, मात्र मुंबईची संख्या आता 2 कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे. पर माणशी जर आपण पाहिलं तर काही हजारांच्या मागे एखादा पोलीस आहे. तो पोलीस प्रत्येकाला सुरक्षा कशी देऊ शकेल या मुद्द्यावरती आपण चर्चा करू, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.